राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार अखेर कर्जतचे रहिवासी झाले आहेत। कर्जतमधील त्यांचं निवासस्थान आणि ऑफिसचं बांधकाम पूर्ण झालं असून त्याची 13 जून रोजी पूजा ठेवण्यात आली आहे। दरम्यान त्यांनी या पूजेसाठी विधान परिषदेचे आमदार आणि कट्टर प्रतिस्पर्धी असलेले राम शिंदे यांना जाहीर निमंत्रण दिले। याशिवाय अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांना देखील या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलंय। 2019च्या विधानसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर प्रचारादरम्यान रोहित पवार यांच्यावर बाहेरचा उमेदवार म्हणून बरीच टीका झाली होती। राम शिंदे आणि अन्य भाजप नेत्यांनी त्यांच्यावर जाहीरपणे ही टीका केली होती। ही टीका खोडून काढण्यासाठी निकालानंतर रोहित पवार यांनी अधिकृतपणे कर्जत शहराचे रहिवासी होण्याचा निर्णय घेतला। त्यांनी कर्जत शहरातील कुलधरण रस्ता इथे घर आणि कार्यालयाचं बांधकाम सुरू केलं। अखेर आता हे बांधकाम पूर्ण झालं असून रोहित पवार यांनी वास्तुपूजा आयोजित केली आहे। याचंच निमंत्रण त्यांनी जाहीरपणे आमदार राम शिंदे आणि विखे पितापुत्रांना ट्विट करत दिलंय। त्यांच्या या खोचक ट्विटची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे। दरम्यान आमदार रोहित पवार हे लेट्सअप सभा या कार्यक्रमात आले होते। त्यावेळी त्यांनी कर्जतचं घर तसेच मतदानाच्या मुद्द्यावर बातचीत केली होती। तेव्हा ते नक्की काय म्हटले होते एकदा बघाच। तुमच्या कुटुंबाच्या सर्व लोकांची नावं आता कर्जत जामखेडमध्ये मतदार यादीत लागलेली आहेत का? आईचं, वडिलांचं? का? मी इलेक्शनच्या वेळेस पण सांगितलं होतं बरं की बारामतीमध्ये पूर्वी आमचं मतदान होतं, हो आताही आहे आणि पुढेही त्या ठिकाणी राहणार आहे। ओके, तुमचं आणि तुमच्या फॅमिलीचं? नाही, सगळ्यांचं तिथे सगळं ओके। पण तुम्ही खरं मतदार व्हायला काय हरकत नाही इकडे, म्हणजे त्या अर्थानं तुम्ही जर म्हणजे कसं आहे कुठेतरी एक असं समजा की ते पुन्हा मग तुम्ही बाहेरनं आले असा जो आरोप होतो तो इलेक्शनच्या वेळेस झाला होता ना। हो, इलेक्शनमुळे तो झाला असताना सुद्धा मी 42,000 मतांनी निवडून आलेलो आहे। त्यामुळे लोकांना माहिती ना काय खरं आहे, काय योग्य आहे, काय कसं आहे। आणि दुसरं, लवकरच माझं जेव्हा घर होईल तेव्हा वास्तुशांतीला तुम्हाला बोलवतो। त्याचं 50% काम झालेलं आहे कर्जतला। तेव्हा जेव्हा होईल तर तुम्ही या, लोक सुद्धा येणारच आहेत, पण त्याचं इन्व्हिटेशन तुम्हाला देतो। ओके, तेव्हा त्यानंतर मात्र तुम्ही निर्णय घेऊ शकला कशाचा? कर्जतचा रहिवासी किंवा कर्जतचा मतदार होण्याचा? इलेक्शनच्या वेळेसच मी लोकांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। ओके, त्याच्यावरच मी इलेक्शन लढलो आहे। आणि कशावर की बारामतीला माझं मतदान आहे, मी लोकांना ओपनली सांगितलेलं आहे। त्यातलं बोलण्यासारखं काही नव्हतं तेव्हाही। आम्ही लपवतच नाही।